बहरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे न्यायाचार्य डॉक्टर शास्त्री महाराजांनी ज्ञानेश्वरीचा सुगंध महाराष्ट्राला दिला। स्वामीजींनी द्वादश दर्शन संग्रह ग्रंथाच्या भूमिकेत आपल्या सर्व भक्तगणांच्या समोर ठेवलेली आहे, ते त्यांच्या ओघवत्या शैलीत आपल्याला ऐकायचं आहे। भक्तिमार्ग ज्ञानमार्ग यांचा या ठिकाणी संगम आपल्याला ऐकायचा आहे। जो राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी आपल्याला दिलेला आहे ते त्यांचं उत्तराधिकारी श्री महंत श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी श्री क्षेत्र भगवानगड मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड येथील सर्व संत भगवान बाबा व श्री संत वामन भाऊ महाराज यांचे भक्त परिवार या ठिकाणी संत भगवान बाबा व श्री संत वामन भाऊ महाराज यांचे सर्व भक्तगण या ठिकाणी महंत श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी श्री क्षेत्र भगवानगड। मी शास्त्रीजींना विनंती करतो की श्री राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्पहार देऊन पुष्पहार अर्पण करायचा आहे। यानंतर संत वामन भाऊ महाराज यांच्या बी या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करायचा आहे। वंजारी समाजाचे दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या या ठिकाणी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे। सुधागड विद्यासंकुल यांचे प्राचार्य राजेंद्रजी पालवे साहेब, श्री रामदासजी शेवाळे सर, विजयजी खानवलकर साहेब हे सर्वजण या ठिकाणी वंजारी समाजाचे दैवत श्रद्धास्थान असणारे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत। राष्ट्रसंत
भगवान बाबा यांचे भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग, समाजामधील अंधश्रद्धा, समता, बंधुता या सर्वांचा वारसा पुढे चालवणारे महंत श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी या ठिकाणी आपल्याला प्रवचन आणि मार्गदर्शन करणार आहेत। यानंतर मी रामदासजी शेवाळे साहेब, श्री विजयजी खानवलकर साहेब, श्री राजेंद्र पांडवे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय। श्री रामदास शेवाळे साहेब, श्री विजयजी अनावकर साहेब, श्री राजेंद्रजी पांडवे सर, प्राचार्य सुधागड विद्यासंकुल कळंबोली, महंत श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी श्री क्षेत्र भगवानगड यांचे या ठिकाणी स्वागत करत आहेत। धन्यवाद सर। मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड येथील श्री संत भगवान बाबा व श्री संत वामनभाऊ महाराज यांचे सर्व भक्तगण, भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। यानंतर श्री राजेंद्रजी पालवे सर, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, महंत श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी यांचं या ठिकाणी प्रवचन होणार आहे। आपल्या सर्वांना उत्सुकता आहे। मी शास्त्रीजींना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावे। गेल्या 21 वर्षापासून भगवान गडगादीचा लाभ मिळाला, पण आज कळंबोईकरांनी माझं बोलणंच बंद केलं। कुठेही जरी आपण गेलो तरी कीर्तनाच्या निमित्ताने, प्रवचनाच्या निमित्ताने लोक मिरवणूक काढतात, पण ही जी मिरवणूक आहे ना, ही कधीही व्यक्तीची नसते। तो जो मान असतो तो गादीचा मान असतो, व्यक्तीचा मान नसतो। आणि कळंबीकरांनी, जमलेल्या लोकांनी आज गादीचा असा बहुमान ठेवला की गादीवर बसलेले नामदेव महाराज शास्त्रीची वाणी बंद करून टाकली। आपल्याला ऐकण्याची उत्सुकता आहे याची मला जाण आहे। टीव्ही आणि सोशल माध्यमातून आपण ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकतच आहात, त्याच्यावर काही असं विशेष वाद करावा अशातला भाग, थोडासा आवाज वाढवा। भगवानगडाची एक परंपरा 2 शब्दामध्ये आपल्याला सांगतो। 25 तारखेला, 25 मार्चला ज्ञानोबारायांचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज यांना 751वी जयंती साजरी होते त्र्यंबकेश्वरला। हा मोठा योग आहे। म्हणजे निवृत्तीनाथांना जन्म घेऊन 751 वर्ष झाली। त्यानिमित्ताने 25 तारखेला, 25 मार्चला त्र्यंबकेश्वर येथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे। त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणजे काय आहेत हे विशेष रूपाने आपल्याला त्या दिवशी सांगता येईल। निवृत्तीनाथापर्यंत आणि आजही कारखानदार असतील, कंपनीचे मालक असतील, एखादी डिश बनवणारे असतील, UPC MPCचे टेक्निक ज्यांना माहिती असतील, असे भरपूर लोक आहेत समाजामध्ये। परंतु जे आपल्याला येतं ती कला लोकांना देत नाहीत, उदारता देतात। कंपनीचे मालक आहे ना, तुम्ही जर सत्ता केला तर पंगत देतील, पण कंपनी कशी चालवायची टेक्निक देणार नाही।
जीवन मोठं कसं होईल हे शिकवणार नाही. विश्वातले पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यांनी ज्ञान मोकळं केलं. एक गुरु आणि एक शिष्य अशी जी परंपरा चालत आली होती भारतीय संस्कृतीमध्ये, ती बंद केली आणि माऊलींनी खुलं तत्वज्ञान ज्ञानेश्वरच्या रूपातून समाजापुढे मांडलं. मी ज्ञानोबा सांगत नाही बरं का, भगवानगड म्हणजे काय ते सांगतो. आणि पृथ्वीवरचे पहिले संत आहेत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी तळागाळातला उपेक्षित वंचित बहुजन समाज जो आहे त्या सगळ्यांना अध्यात्मामध्ये प्रवेश दिला. 750 वर्षापूर्वी तुम्ही कल्पना करा, स्त्रियांना अभंग लिहिण्याचे अधिकार दिले. नामदेव महाराजांच्या घरात भांडे घासणारी जनाबाई, तिला अभंग लिहिण्याचा अधिकार दिला. वेशीच्या घरात जन्माला आली कानोपात्रात, तिला लिहायचा अधिकार दिला. स्त्रियांना विशेष करून आताच्या भाषेत मागासले लोकांना अध्यात्मात पुढं आणण्याचं काम ज्ञानोबांनी केलं. आणि ज्ञानोबांची एक दुसरी विशेषता आहे, ज्ञानोबांनी संत बनवलं नाही. शब्द आहे का, संतांची मांदियाळी तयार केली, ग्रुप तयार केले. आता तुम्ही कोणत्याही साधूकडे जा, मुंबईमध्ये 5-5 लाख लोक प्रवचनाला असतात. असे काही हिंदी सायडरचे संत आहेत, ते तुम्हाला मरेपर्यंत शिष्यच ठेवतात, गुरु करत नाही. ज्ञानोबांनी अशी टेक्निक विकसित केली की आज तुम्ही माझ्या समोर आहात. जर तुम्ही कीर्तनाला सुरुवात केली तर तुम्ही या गादीवर बसून कीर्तन करू शकतात. हा अधिकार ज्ञानोबांनी आपल्याला दिला. मोठी समाज क्रांती नाही, आपल्या गादीवर बसवणं आपल्या शिष्याला हे ज्ञानोबाशिवाय कोणी करू शकत नाही. आणि ज्ञानोबांचे शिष्य आहेत भानुदास महाराज, आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत. आणि एकनाथ महाराजांचं अर्ध राहिलेलं रामायण गावोबांनी पूर्ण केलं. आणि मग गावोबाच्या नंतर आनंद महाराज झाले, कृष्णार्णव झाले, दयार्णव झाले, आनंद महाराज झाले. आणि 220 वर्षापूर्वी आनंद महाराजांचे शिष्य नगद नारायण महाराज झाले, ज्यांनी बीडच्या जवळ नारायणगडाची स्थापना केली. 220 वर्ष झाले अंदाजे बरं का, कारण त्यांना जाऊन 210 वर्ष झालेले. नगद नारायण महाराजांची पुण्यतिथीला 210 वर्ष होतात. आणि नारायणगड स्थापन झाल्यानंतर नारायणगडाची 8वी पिढी भगवान बाबा आहेत. हे आपलं भाग्य आहे तुमचं. ज्ञानेश्वरी चालत आलेली 725 वर्षापासून भानुदास महाराज, नाथ महाराज या परंपरेतून नारायणगडाच्या 8व्या पिढीपर्यंत भगवान बाबापर्यंत ज्ञानेश्वरी आली. आणि भगवान बाबापासून महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचे प्रवचनं सुरू झाली आणि वाचावी ज्ञानेश्वरी सुरू झाली. पाण्यावर बसून बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली, म्हणजे लोकांना संदेश दिला, ज्ञानेश्वरी तरते आणि ज्ञानेश्वरी वाचनाला तारते, दुःखातून तारते. पाण्यावर जर ती तारू शकते तर तुम्हाला संसार दुःखातून तारायला काय हरकत आहे, अशी ती ज्ञानेश्वरी आहे. आणि मग 1951ला वादविवाद झाल्यानंतर भगवान बाबांनी दसऱ्याच्या दिवशी 51 साली भगवानगडाची स्थापना केली. ती भगवानगडाची स्थापना करत असताना खूप मोठा परिवार होता बाबांचा. त्या काळातले जे सभापती होते बाळासाहेब भारदे, स्पीकर विधानसभेचे, ते भगवानगडाचे अध्यक्ष होते. आणि भगवानगडाला वन विभागातून जमीन दिली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी ती भगवानगडाला 10 एकर जमीन दिली 58 साली. आणि भगवानगडाचं नामकरण हे त्या काळातल्या मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी केलं. आणि तुम्ही सगळे शिकलेली लोक आहात. 1960ला भगवानगड भगवान बाबांनी येणे केला. नॉन ॲग्रिकल्चर लँड ज्याला म्हणतो ना, पण येणे.
आणि येणे केलेल्या जागेवर कोणाचाही हक्क राहत नाही हे भगवान बाबाला किती दूरचं कळालं असेल याच्यावरती मी अंदाज घेईन. काय प्रतिभा असेल बाबांची. म्हणून भगवान बाबांनी ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांना शिकण्यासाठी भगवान शिक्षण प्रसारक मंडळ हे औरंगाबादला स्थापन केलं. म्हणून जे नवीन आहेत त्यांना बाबांची महती कळावी म्हणून सांगतो. बीड जिल्ह्यातला पहिला वकील, पहिला डॉक्टर, पहिले आमदार, पहिले खासदार हे भगवान बाबांनी तयार केले. अशी फॅक्टरी भगवान बाबांची. संत तर झालेच, पण राजकारणात आणि समाजकारणात भगवान बाबांचे शिष्य झाले. त्यांच्या पुण्यावर आज गड मोठा होतोय. ही भगवान गडाची विशेषता आहे. कुठेही गेलं तर जी ऐश्वर्य संपन्नता आहेत ती विशेषता आहे. समाजात क्रांती केली, अध्यात्मात क्रांती केली आणि आपण सगळे ज्या लोकांना श्रेष्ठ मानतो त्या गहिनीनाथ गडाची स्थापना भगवान बाबांनी केली. आपल्या फेट्याने गड मोजावा आणि आपला गड अर्धा ठेवून आपल्या गडावरचे दगड गौंडी पाठवून वामन भाऊच्या गडाला सुरुवात करावी. याला विशाल अंतःकरण लागतं, मोठं अंतःकरण लागतं. आणि मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, माणसाला 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत. मराठवाड्यामध्ये जर 2 डोळे असतील तर भगवान बाबा आणि वामन भाऊ आहेत, ज्यांच्यामुळे त्यांच्या घरात वाघुऱ्या होत्या आणि माणसं मारणारी लोक होती, वारकरी झाली आणि व्यसनमुक्त होऊन मोठी झाली. आणि तीच आज मुंबई परिसरात कळंबोली परिसरात आली आणि त्यांनी आज गादीचा मान ठेवला म्हणून मी तुमचा आभारी आहे. हे संस्कार तुम्हाला भाऊ आणि बाबांनी दिलेले आहेत. आणि म्हणून काही शहरात लोक नाही आहेत का, इतर समाज नाही आहेत का, इतर लोक नाही आहेत का, पण संतांचे संस्कार घेऊन तुम्ही शहरामध्ये आलात आणि आपली संस्कृती आणि भाऊ बाबाला तुम्ही जपलं. इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना जपावं, आपल्या पुढच्या पिढींना ते ज्ञान द्यावं. का कशाकरता द्यायला पाहिजे त्याचं मूळ कारण आहे, जी लोक आध्यात्मिक असतात तीच मजबूत असतात, तीच दुःखाला फाईट करू शकतात, तीच आपल्या जीवनामध्ये क्रांती करू शकतात. म्हणून आजपर्यंत जेवढे क्रांतिकारक आहेत ना, महात्मा गांधी असतील, सावरकर असतील, यांच्या जीवनाचा अभ्यास करा. सगळ्यांनी गीतेला श्रेष्ठ मानलेले आहेत आणि गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचे आपण पाईक आहोत. वर्तमान काळात सगळ्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीचा प्रसार झाला. ते भगवान बाबांचं तप आहेत जे माझ्या पाठीमागं उभं आहे म्हणून ज्ञानेश्वरी मला सांगता आली. कीर्तनकार 10,000 कीर्तनकार आहेत, काही एक कीर्तनकार थोडंच. पण भगवान गडानेच ज्ञानेश्वरी सांगावी की भगवान बाबांचं तप आपल्या पाठीमागं आहे. आणि मग असं ठरलं की आज माझं मुंबईला थोडं काम होतं आणि मग पुढच्या वर्षी घाटशीळ पारगाव येथे नियम तोडून घाटशीळ पारगावला नारळी सप्ताह देण्यात आला. तर त्याचं कारण असं नाही की मी नियम तोडला, याचं कारण फार महत्त्वाचं आहे. 2027-26ला आपण भगवानगडाला नवीन मंत्र देतोय आणि मग पारगावकरांच्या गावची इच्छा होती की 3 पिढ्यामध्ये भगवान बाबांची सेवा करता आली नाही, म्हणून आमची इच्छा आहे की नारळी सप्ताह करावा. आणि याचं दुसरं कारण असं आहे की जेव्हा मी गादीवर बसलो तेव्हा नियम असा होता, घाटशीळ पारगावची लोक, परिसरातली लोक गडावर येत असताना 4 माणसाच्या भाकरी आणि 1 वाळूचं पोतं गाडी बैलगाडीमध्ये टाकून मग गडावर येत होते. म्हणजे भगवान गड बनवण्यामध्ये घाटशीळ पारगावच्या लोकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आता हे कालांतराने नवीन पिढीला माहीत नाही त्या गोष्टी. म्हणजे जुने लोक आहेत, तुमचे वाड वडील आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन गड सजवलेला आहे. दगड माती नाही आहे, गड म्हणजे जिवंत गड आहे. आणि वाड वडिलांनी केलेलं भगवान बाबांची सेवा आणि परंपरा, त्याच्यामध्ये नवीन पिढीला असं वाटलं की आपण थोडासा सप्ताह करावा. आता तुम्ही विचार करा ना, 50पर्यंत नारळ गेलेले आहेत, पण मान देण्याचं मूळ कारण फक्त एवढंच आहे की आजच्या काळामध्ये समाज एकत्रित होतोय, म्हणून समाजामध्ये मतभेद नको आहेत.
म्हणून घाटशिळला आपण नारळ दिलेले आहेत, घाटशिळ पारगावला. म्हणून तरुण पिढींना एकच सांगायचं, तुम्ही या 27 तारखेला यावर्षी ज्ञानेश्वरी पण आहे बरं का, नारळी सप्ताहामध्ये गोगस पारगावमध्ये. आणि गोगस पारगावना मी विचारलं की बा घाटशिळचे लोक, परिसरातले लोक सप्ताह मागतायत, तुमचं भाग्य पहा किती आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा सप्ताह करू, जर त्यांना यावर्षी 24ला करायचं असलं तरी आम्ही नारळ सोडायला तयार आहोत. असं भावना आहे तुमच्यावर लोकांची. म्हणून तरुण लोकांनी एकत्रित या आणि असा सप्ताह करा की भगवानगडाच्या इतिहासात तसा झालाच नसेल. याच्यासाठी खरी आज बैठक होती, पण त्याचं रूप मुख्याध्यापक पालवे साहेबांनी बदललं. तुमचं तोंड गोड केलं, तुम्हा सगळ्यांना एकत्रित आला, तुम्ही पालवे सरांना साथ दिली आणि त्याचं हे स्वरूप आज माझ्यासमोर आपल्याला पाहायला मिळालं. मी तुमचा आभारी आहे. भगवानगड आपला ऋणी आहे. आता राहिला प्रश्न कीर्तनाचा, फारसं जात नाही वगैरे वगैरे, त्याचं काही कारण नाही. गडावर पाठ असतात, वय पण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 750 वर्षात महाराष्ट्राने जे मंदिर बांधलं नाही ज्ञानोबरायांचं, ते पहिलं मंदिर ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतो, याचा मला अभिमान. ही तुमची स्तुती नाही आहे, तुम्ही ABP माझाचा कट्टा ऐकून पहा. तिथं सुद्धा मी सांगितलेलं आहे की हे मंदिर 750 वर्षात कोणालाच सुचलं नाही की माऊलीचं मंदिर बांधावं. आणि माऊलीमुळे तळागाळातला बहुजन समाज हा संत झालेला आहे. ऋण म्हणून, कर्ज म्हणून त्यांना मोठेपण आपण द्यायला पाहिजे. पण सुचलं नाही लोकाला, आणि ते गडाला सुचलं. आणि ते अप्रतिम मंदिर, भगवानगडाचं काम आता चालूच आहे. बेंगलुरूवरून दगड आणतोय आपण 3x3चे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असा पाया रचला जातोय. आणि कलिंग शैलीमध्ये ते मंदिर बांधलं जाते. 2026ला दसऱ्यापर्यंत निश्चित पूर्ण होणार, काही कमी नाही. ऐश्वर्य संपन्न म्हटल्यानंतर कमी हा प्रकारच नाही. माझ्या भाषेत कमी नांदायला गेलेली, गडावर काही कमी नाही. 1 लाख माणसं दर महिन्याला विनामूल्य जेवतात. हा भगवानगड आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, स्त्री नसताना, गडावर स्त्रिया नसताना जेवून जातोय, हा दुसरा चमत्कार. आणि गडावर सगळ्यात जास्त प्रेम स्त्रियांचं आहे, कारण की गाडी गावात जाते आणि मग भाकरी येतात. मला एकाने विचारलं, महाराज 2-4 पोत्याच्या भाकरी टाकायला काही हरकत होत्या का? एवढा जर ऐश्वर्य संपन्न गड, म्हटलं भाकरी टाकायला हरकत नव्हत्या. पण स्त्रिया आल्यानंतर वादविवादाचे स्थानं तयार होतात, लोकांचे बोलण्याची ठिकाणं तयार होतात. आणि 200 मुलं गडावर शिकतात. जर स्त्रिया गडावर राहिल्या असत्या तर त्यांचं शिक्षण पण झालं असतं आणि आतापर्यंत डॅमेज पण झाला असता. कारण की लोकांना आक्षेप घ्यायचा असतो. मन किती पवित्र आहे तुमचं, तुमच्या अंतःकरणात किती त्याग आहेत हे लोक पाहत नाही. पण बदनाम करण्याचा हेतू असतो. बदनाम करण्यामागे तुम्हा सगळ्यांना मी सावध करतो, तुम्ही माझ्याजवळ येऊ नये म्हणून बदनामी. कारण की सगळे जर एकत्रित आले तर क्रांती होऊ शकते. मग काही नददृष्ट लोकांना असं वाटतं की शास्त्रीचे खराब आहेत, नीट बोलत नाहीत, असं काहीतरी प्रचार करून मेंदू खराब करण्याचा प्रयत्न. पण आता किती दिवस करणार विचार. हळूहळू तुम्हालाही कळालं आणि ते लोक मलाही कळाले आणि म्हणून एक क्रांतीच जन्माला आली. म्हणून आपल्या कळमनुरीच्या लोकांनाही माझं निमंत्रण आहे. 26 महाराष्ट्रात झाला नाही असा सप्ताह आपण भगवानगडावर करतोय. अमृत महोत्सव, भगवानगड स्थापना अमृत महोत्सव, मंदिर आणि त्याच्यापेक्षा मोठा सप्ताह घाटशिळ पारगावने करावा आणि सगळ्या लोकांना एकत्रित करून असं दाखवावं की जगामध्ये भाऊचे पोरं सगळ्यात श्रेष्ठ आहेत. बाबांनी फेट्यांनी गैनाथ गडाचं आखणी केली, दगडं पाठवले, त्याच्या ऋणातून आम्ही मुक्त होण्याकरता भगवान बाबाचा सप्ताह करतोय. अशी पवित्र भावना ठेवून सगळ्या शिकलेल्या लोकांनी एकत्रित या. आणि माझं फार सांगणं सोपं असतं, मी सप्ताहात भागच घेत नाही महाराज. माझ्याकडे 2-3 महाराज लोक आहेत. तुमचा पैसा आहे, तुमचा सप्ताह आहे, तर आम्ही कोण तुम्हाला शहाणपण शिकवणार? कुणाचं कीर्तन घ्यायचं, कोणाचा कार्यक्रम ठेवायचा, रक्तदान शिबिर, चेकअप सगळं करा.
आज जी मीटिंग घ्यायची त्याच्याऐवजी हीच मीटिंग आहे असं गृहीत धरा आणि जेवढे माणसं जमा झालेले आहेत 7 दिवस सुट्टी काढा 25 साली आणि सगळ्यांनी मदत करा. यावर्षी बघा कसा सप्ताह होतो त्याच्यापेक्षा मोठा सप्ताह काटश्री पारगावकरांनी व्हावा यासाठी आज मी इथे आलो. प्रवचनाचा प्रश्न आहे तुम्ही रोजच ऐकता टी व्हीला ऐकतायत यूट्यूबला ऐकतायत ज्ञानेश्वरी ऐकतायत पुस्तकं पण छापलेली आहेत. ही वेगळी वेगळी पद्धती आहेत पुस्तकाच्या आणि त्याची. तरी पण ज्या काही शंका असतील जे काही आपलं बोलणं असतं ते आपण बोलूच. पण पुन्हा एकदा सगळ्याला सांगणं की पृथ्वीवर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही. तुम्हाला जी ज्ञानेश्वरी आवडते ना ती त्याच्यामुळं आवडते. फक्त काय आहे आमच्या अगोदर जे कीर्तनकार होते ना ते शिकत नव्हते. 4वी 5वी पास झालेले कीर्तनकार आहेत. ते किती सांगून सांगणार नवीन युगाला. म्हणून कीर्तनकार शिकल्यानंतर किती परिणाम होतो ती ज्ञानेश्वरी सगळ्या समाजामध्ये घरोघरी पोचते हा शिक्षणाचा परिणाम आहे. म्हणून आज भगवानगडावर क्रांती आहे त्या क्रांतीमध्ये आपलं योगदान आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि हा जो महाप्रसादाचा कार्यक्रम केलेला आहे आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तन नसताना मिरवणूक काढलेली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्याला धन्यवाद देतो. विशेष करून पालव्यांना धन्यवाद देतो की ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली. आणि ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतलेले असतील त्याचे नावं न घेता भाऊला आणि बाबांना प्रार्थना करतो की येणारा त्यांचा काळ सुखाचा समाधानाचा आणि इच्छापूर्तीचा जावो. एवढं बोलून आजचे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. त्यानंतर पालवे सरांना विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांच्याकडे बऱ्याचशा लोकांचे फोन आलेले आहेत आणि त्यांनी सर्व लोकांनी पालवे सरांपाशी त्यांची जी अपेक्षा आहे शास्त्री बाबाकडून ती बोलून दाखवलेली आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटं बोलावं. रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं साक्षात गडांचे म्हणजे मठाधिपती आणि त्यांच्या मनातून हे आपल्याला विचार ऐकायला मिळाले त्याच्यानंतर बोलणं हे काही उचित मला वाटत नाही. परंतु बाबा एक विनंती अशी आहे एका छोट्या तुमच्या प्रेरणेने आम्हाला खूप काही इथे म्हणजे काहीतरी करावं असं वाटलं होतं आणि एक फक्त बैठकीचं रूपांतर आम्ही याच्यात करू शकलो. ही सगळी पुण्याई मात्र आपल्या गडांची आहे भाऊबाबांची आहे महाराजांची आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तिथून ह्या मंडळीचा प्रवास मुंबईपर्यंत कसा आला आणि त्यांचे विचार आता खऱ्या अर्थानं किती शिकला याला महत्त्वाचं नाही पण ती संस्कृती जपण्याचं काम आता खऱ्या अर्थानं आपल्याला नवीन पिढीला घ्यायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं होतं. आणि या फक्त म्हणजे महाराजांचा या पुढील 5 वर्षाचे तारखासुद्धा बुक आहे. परंतु कळंबोलीवासी किंवा मुंबईकर आम्ही सर्व भाऊ भक्तांचे म्हणजे भाऊबाबांचे भक्त यांची एक मनातून इच्छा होती की या गादीने या ठिकाणी येऊन प्रवचन किंवा काहीतरी मार्गदर्शन करावं. बाबा एकच सांगू शकतो या ठिकाणी खूप प्रमाणात भाऊबाबांना सर्वच मानणारी या ठिकाणी भक्त मंडळी आहेत. फक्त एकत्रित यायला जागा आणि विचार एक लागतो. त्याची इथं सुरुवात मला झाली असं वाटतं. जर या ठिकाणी पुढे भविष्यात तुम्ही कुठेही मुंबईमध्ये असं जर घेण्याचं ठरवलं तर आम्ही सर्वच भाऊबाबाचे सर्व भक्त म्हणजे समाज नाही तर इथे तुम्हाला जवळजवळ सगळेच मानणारी मंडळी आमच्या या परिसरामध्ये आहेत. तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी आम्ही पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला निमंत्रित करू आणि त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला असंच उपकृत करावं. साध्या एका फक्त
त्यांच्या बैठकीचा विचार होता, नारळाचा विचार होता, त्याचं रूपांतर इथपर्यंत आलं. बाबा खऱ्या अर्थानं मनपूर्वक मी कळंबोलीवासियांच्या आणि आपल्या सगळ्याच मुंबईकरांच्या सर्वच भाविक भक्तांपासून मी मनपूर्वक तुमचा या ठिकाणी शतशः ऋणी राहील. आणि यापुढे तुम्ही जो शब्द देतील ते सर्वच मंडळी आपली सगळ्याच दृष्टिकोनातून पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. इथे आलात, आमची कळंबोली आपल्या गडाच्या या पावन पदस्पर्शाने पावन झाली आणि एक वेगळा संस्कृतीचा विचार घेऊन, आणि मला तर वाटतं समाजापेक्षाही शाळा अतिशय महत्त्वाची आहे की तिथून हा विचार खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीपासूनचा असेल आणि सगळ्या विचारांचा इथून जाण्याचं हे स्टेशन आहे आणि इथून तुम्ही सुरुवात केली. महाराज नक्कीच या ठिकाणी तुमच्या अपेक्षित असलेली ज्ञानेश्वरी आणखीन घराच्या विचारात आणि विद्यार्थ्यांच्या विचारापर्यंत कशी जाईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आम्हाला असेच आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी द्या. तुम्ही इथे आलात, आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी अगदी अमृतवाणीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमच्या या सगळ्या भाविक भक्तांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक तुमचा मी शतशः ऋणी राहील आणि पुन्हा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय श्री. धन्यवाद सर. यानंतर जे बाबा आणि भाऊ यांचे भक्तगण आपण डॉक्टर नामदेवजी शास्त्रीजी महाराज यांचं चरणस्पर्श या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामुळं दर्शनासाठी आपण या स्टेजच्या उजव्या बाजूने चरणस्पर्श करण्यासाठी तुम्हाला दर्शन घेण्यासाठी यायचंय, रांगेमध्ये यायचंय. सर्व भगिनींना विनंती आहे की त्यांनी एक एक रांगेमध्ये आपण महिलांनी यायचं आहे, एका रांगेमध्ये यायचं. सिंगल लाईन करायची आपल्याला आणि बाबांचं या ठिकाणी चरणस्पर्श दर्शन घ्यायचंय. कोणीही गर्दी करायचं नाही, हळूहळू यायचंय. महिलांचं दर्शन झाल्याच्या नंतर पुरुषांनी सुद्धा या ठिकाणी थांबायचं. तुमची पण तसं होईल ना, पाय पडणं साईड जा, पटकन पडत जाऊन तिकडून असं ये लवकर. हॅलो. सर्व बाबा आणि भाऊ यांचे भक्तगण या सर्वांना विनंती आहे की समोर प्रसाद ठेवलेला आहे, पाणी सुद्धा आपण त्याची व्यवस्था केलेली आहे. दर्शनाच्या नंतर प्रसाद आणि पाणी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा. लवकर समोर यायचं. सर्व माता बहिणींना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं. सुधागड विद्यासंकुल कळंबोली चे प्राचार्य आदरणीय राजेंद्रजी पालवे सर आणि त्यानंतर अशोक तुकाराम खेडकर पारगावकर बाबांना या ठिकाणी ज्ञानेश्वर यांची मूर्ती या ठिकाणी सप्रेम भेट देणार आहे. मी अशोक तुकाराम खेडकर आणि पालवे सरांना विनंती करतो की बाबांना ज्ञानेश्वराची संत ज्ञानेश्वरांची मूर्ती या ठिकाणी सप्रेम भेट देणार आहे. मी विनंती करतो की त्यांनी बाबांना ज्ञानेश्वरांची मूर्ती सप्रेम भेट करावी. बरोबर.
सर्व भगिनी